आज प्रथम आपण ज्यांचं स्वतःचं अपहरण झाले असा ज्यांच्यावर हे होता ते स्वतः येणं हे महत्त्वाचं. तक्रारदाराची तक्रार काय आहे काय नाही हा विषय आज ज्या त्यावेळी कोर्टामध्ये ज्यावेळी हे जाईल त्यावेळी ती बाजू स्पष्ट होईल. पण आज प्रथमतः ज्यांचं अपहरण झालंय आणि ज्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय अशा स्वरूपाचा आरोप केला त्यांचा जबाब आजचा माझ्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निश्चितपणे यामध्ये चुकीची भूमिका होती, संशयास्पद भूमिका होती आणि केवळ सातारा जिल्हा परिषदेमध्ये एका विशिष्ट पक्षाची सत्ता यावी आणि तिथं शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता येऊ नये यासाठी हे सगळं रचलेलं कुभांड होतं. आणि आज आपण आता पाहिलं असेल सकाळी विधान परिषदेमध्ये सुद्धा या संदर्भात प्रचंड गदारोळ झाला आणि विधानसभेच्या उपसभापतींनी आज त्या संदर्भातले कारवाईचे आदेश पण सभागृहामध्ये दिले. सभागृहात जे निर्देश असतात तेच आदेश असतात. त्यामुळं ती कारवाई ही सभागृहामध्ये घोषित केलेली आहे. त्याच्यावर 100% त्याच्याप्रमाणे थोडं कारवाई होईल आणि या प्रकरणाची आपले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात मागणी केली की या सगळ्या झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. पोलिसांनी जे कृत्य केलं त्या दिवशी गेले 19 तारीख आणि 20 तारीख या 2 दिवशी पोलीस बळाचा वापर करून जे कृत्य करण्यात आले, सदस्य फोडण्यासाठी, सदस्यांना दबाव आणण्यासाठी ज्या पद्धतीचा पोलीस यंत्रणेचा आणि प्रशासनाचा ज्या पद्धतीचा वापर झाला त्याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे. आणि याचा मास्टर माइंड कोणने, कुणाच्या निर्देशावरून पोलीस आणि प्रशासन असं वागलं याची सगळी खोलात जाऊन चौकशी होऊन त्या मास्टर माइंडवर कारवाई होऊन